अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू आणि व्हेरी गुड मॉर्निंग व्ह्युअर्स. सुबहचा टाइम है आणि आम्ही नाश्त्याला मस्तपैकी बगाराची सुकरी बनवत आहे. मी ठीक आहे. सगळ्यात पहिले कशी आहो तुम्ही सगळी? बेसाव ना? उम्मीद करताय बेस असाल. अल्लाह तुम्हाला बेस्ट ठेव, आमीन, आफियत ठेव, सलामत ठेव. आमीन. बाकी कमेंट सेक्शनला तुमचे कमेंट्स मग कमी यायला लागलेत. भरभरून कमेंट द्या. कमी येतात हात पण मग प्यारे प्यारे येतात हात, देश दुनियांशी येतात हात. अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह फॉर एव्हरीथिंग. तर आता सुबहचा टाइम है, एक चाय ते झाली आहे पण नाश्त्याची गरज आहे ना. बगाराची सुकरी पहिले आम्ही साधी सुकरी अशी बनवून दाखवला होता हाताने. आता सगळा फ्राय करू ना. चला या. येस. आता मी त्याला जे लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्ह्युअर्स एक नजर मारून घ्या. व्ह्युअर्स, पॅन गरम करायला ठेवलो आहे. त्यापर्यंत तुम्ही फटफट इन्ग्रेडियंट्स बघून घ्या. पाव किलो पोहे हात, फ्लॅटन राईस. अरे वा. येस. पाव किलो फव्याला पाव किलो मी साखर घेतलो आहे. व्हेरी गुड. मी मेजरमेंटने घेतलो आहे स्केल करून. त्याच्यानंतर इलायची पावडर आहे, कडमम पावडर हिसाबाने टाकू आपण. देसी घी है, थोडंसं अमूल बटर आहे, येलो येलो कलर आहे, फूड कलर. आणि ह्यो एक नारळ मी खुर्चून घेतलो आहे खरवडून. पण एक नारळ मी टाकणार नाही आहे. जम्बो नारळांशी मी अर्ध नारळ घेणार आहे. का की मी कच्च्याही खोबऱ्याच्या चिजांना, खोबऱ्याच्या पकवानला मी खोबरा जास्ती घेतात आणि चव बेस लागते. स्वादिष्ट आणि चविष्ट प्रकार होते आपलो जो काही पदार्थ होते तो. फ्राय पॅन गरम झाली आहे, त्यातला मी टाकीन देसी घी. आता बघा विवाद, देसी घी है मतलब देसी घी असो, साधा घी असो, अमूल बटर असो, तुमच्या हिसाबाने तुम्ही घ्या की किती चिपचिपा पाहिजे आणि किती तुम्हाला ऐसा मतलब ऑइली पाहिजे. त्या हिसाबाने तुम्ही घ्या. मी माझ्या हिसाबाने घेणार आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मी 1 चमच भरून यो देसी घी घेतलाय. माशाअल्लाह. आपको भूक लागली? नाही लागली तुला? ती कवा लागतच नाही. बघून अशी आज जाडी जुडी. माशाअल्लाह. आपण बटर जास्ती नाही मी घेणार, थोडंसंच घेणार आहे. थोडंसंच घेणार आहे. अल्हम्दुलिल्लाह. सगळं काढून टाक. येस. बस एक बात सांगेल, तुम्हाला साध्या तुपातला पण बनवायचं आहे ते तुम्ही बिलकुल बनवू शकता. ही माझा एक चॉईस आहे. मी साध्या तुपात पण बनवता, ही माझी चॉईस आहे की अमूल बटरला आणि देसी घीला बनायचा. आज मूड झालं मग मी बनवता. सुकरीला मस्क्यात मग बेस लागते. सुकरी मस्क्यात बनवला ना. ही जी क्वांटिटी आहे त्याच्यातला मी एक्झॅक्ट अर्धी क्वांटिटीतला चव घेईल, कोकोनट क्रश घेईल आणि त्याला फ्राय करून घेईल बेस. बस. माशाअल्लाह. खुशबू का भंडार आहे बेटा. गॅस स्लो ठेवीन कारण पॅन मोप गरम झाली आहे. बटर आणि घी मोप गरम झाला आहे. आता त्याला हलू यावर आपण परतून घेऊ, फ्राय करून घेऊ. जरूरतच्या मुताबिक मीठ घे. जरूरतच्या मुताबिक मीठ घेईन मी. थोडासा मीठ टाकायचा आहे कारण गोड चिजेतलं जास्ती मीठ बेस नाही लागत. त्याला मस्तपैकी तळून घ्यायचं आहे. इलायची पावडर जवळजवळ ½ टीस्पून घ्यायची आहे. तुम्हाला जर इलायची पावडर नाही पसंत येत, ज्या पण कुणाला त्यांनी स्किप करा.
अवॉइड करा. इलायची इलायची पावडर इलायची सगळे वापरतात. सगळी वापरतात, पण कवा कवा कुणाला तो मतलब त्याची खुशबू, त्याची जी सुगंध आहे ती आवडत नाही. अल्लाह खूप जणांची मी थोडीशी ऐकलोय इलायची पसंत नाही. अल्लाह तलानी हा एक फल फ्रूट जी पण आहे येस, दिला नाही ती त्यातलं काही शिफा असते. बेशक. ती हर चीज माणसाने खाल्ली पाहिजे, जी जायज आहे आपल्याला हलाल आहे, हर चीज खाल्ली पाहिजे. व्ह्यूअर्स, मध्ये मी कालवलेली सुकरी तुम्हाला दाखवली होती, त्याला पण लोकांनी मोप पसंत केले, अल्हम्दुलिल्लाह. पण काही जणांनी बोलले की आम्हाला बघाराची सुकरी दाखवा, आणि बघाराची सुकरी दाखवायचीच होती. आज मोको मिळलो आहे, आज मन पण जाईल आहे. व्ह्यूअर्स, खोबरा थोडा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. मतलब त्यातलं जी पाणी असते ना खोबऱ्यातला, त्यातलं जी मॉइश्चर असते ती थोडा हलका ड्राय करून घ्यायचा आहे. साखर टाकूया. पुरी पाव किलो साखर आहे, मेजरमेंटनी घेतलेली आहे. माशाअल्लाह. काही गरम होऊन पिकलेल भेटतात. येस, आणि ॲब्झॉर्ब होईल सगळं ते नाव. जी जी. आता याच्यानंतर स्लो यावर मी 2 मिनिटं ठेवीन, आणि फ्लॅटन राईस फवे थोडा पाणी टाकून स्ट्रेनरला ठेवून पाणी टाकून त्याचं पाणी घालून घ्यायचं आहे. चला व्ह्यूअर्स, 2 मिनिटं झाली तर खोबऱ्याचा हाल बघूया. स्लो गॅसवर ठेवलो तू, आता गॅस फास्ट केलोय. साखर मस्त मेल्ट झाली आहे. माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह. सारी तारीफ है अल्लाह की. बेशक व शुभा. त्यातला मी येलो फूड कलर टाकते व्ह्यूअर्स. जास्ती नाही टाकणार, एकदम हलकून लाईटली टाकीन. सुकरीला लाईट कलर या पाहिजे असं कलर टाकलोय. व्ह्यूअर्स, फवे धावून निचरिया ठेवले होते बघा, किती मस्त फुले फुले झालेतात. माशाअल्लाह, नरम नरम, एक नंबर. फुल येलो झाले आता ते सगळं. येस, आणि साखर फुल मेल्ट झाली आहे. मस्त मेल्ट झाली आहे. माशाअल्लाह. गॅस फास्ट करेन, फवे मिक्स करेन इंशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह फॉर एवरीथिंग. प्यारे प्यारे व्ह्यूअर्ससाठी प्यारी प्यारी रेसिपी. व्ह्यूअर्स, या सुकरीतला ड्रायफ्रूट्स पण तुम्ही टाकू शकता, आणि मी पण टाकता कवा कवा. आता मी गावठी तरीक्याने जी पहिलेची बायका आपली बुजुर्गा, आज जी बुजुर्गात ती कालची जवान महिला बायका होती, ती लोक ज्या तरीक्याने बनवायची तशी मी बनवत आहे. का की पहिल्यांची बायका ड्रायफ्रूट्स वगैरेचा इस्तेमाल मोस्टली नाही करायची, त्यासाठी मी पण आज ड्रायफ्रूटचा इस्तेमाल नाही केला आहे. व्ह्यूअर्स, फवे, खोबरा आणि सगळी जी इन्ग्रेडियंट्स आहे मी मिक्स करून घेतलो आहे. सगळं येलो झालं आहे. तर मस्त वरती खलती करून सगळा मिसळून घेतलो आहे फास्ट गॅसवर. तर त्याला मी झाकण ठेवून स्लो गॅसवर 3 मिनटं सोडीन. एकदम स्लो गॅस करून 3 मिनटं सोडायचं आहे. 3 मिनटाच्या नंतर गॅस बंद करून सर्व करायचा आहे. व्ह्यूअर्स, 3 मिनटं जाईल हात. माशाअल्लाह, वाह, माशाअल्लाह. एक बार ऊपर एक नीचे नंबर, कर एक दो. नंबर. माशाअल्लाह. काय सुकरी झाली बघा, जबरदस्त.
ही झाली आमची बघाराची सुकरी. माशाल्लाह. व्ह्यूअर्स, कुणाकुणाचा मन आणि दिल ललचवतंय आहे, कुणाच्या तोंडात पाणी येतंय आहे कोकणी रेसिपी बघून. ते आपल्या आपल्या घरा बनवा. आपल्या आपल्या घरा बनवा. जर माझ्या तुम्ही करीब असताव ते मी नक्की तुम्हाला याद केलो असतो आणि माझ्या संगत नाश्त्यात शरीक केलो असतो. गॅस बंद करी. सुकरी इज रेडी. आता आपण नाश्ता करूया, बैसूया. तुम्ही या तमाम सगळ्यांनी. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्ह्यूअर्स, या सगळ्यांनी खायला आमच्या सोबत. माशाल्लाह. आता आम्ही टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू त्याचा रिझल्ट काय आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. एक नंबर, एक नंबर. माशाल्लाह. 1+ एक नंबर बन गया. मना पण खाऊन दाखवायला पाहिजे ना. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. साखर परफेक्ट आहे. जास्त गोड नाही, जास्ती फिक्का नाही. अल्हम्दुलिल्लाह. बघाराची सुकरी बनवला. आता तुम्ही घरात बनवा आणि खावा, एंजॉय करा और कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह हम लोग आपको बहुत सी चीज़ें दिखाएंगे और आप देखने के लिए तैयार रहिए. आपका सपोर्ट बहुत ज़रूरी है. जो नए होंगे उन्होंने सबसे पहले सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट्स कीजिए, शेयर कीजिए और ऐसे ही जुड़े रहिए. दुआओं में ढेर सारा याद रखना, क्योंकि दुआओं में बहुत तासीर होती है. टेक केयर. अल्लाह हाफिज़. हैव अ नाइस डे.